मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी विठ्ठला विठ्ठला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रये जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू न दोष झालो दास पायाचा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मङ्गलभावना याल तरी यारे लागे
याल तडे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी। प्रस्तुत भगवान भैरवनाथ महाराज यांच्या दरबारामध्ये आज काल्याची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि भगवंताचे जिवलग मित्र बालगोपाळ यांच्यामध्ये जो काही झालेला संवाद आहे तर त्याचाच अनुवाद महाराज या अभंगातून करतात। विठ्ठला विठ्ठला आज या ठिकाणी सेवा थोडक्यात होणार आहे। काही कारणास्तव या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती गेल्यामुळे सेवा थोडक्यात होणार आहे। दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सप्ताह होत असतो, त्याप्रमाणे याही वर्षी देखील मोठा उत्साह करून सर्वांनी प्रेम धरून हा कार्यक्रम सुरू केला आणि आज त्याचा सेवक होत आहे। आज कार्यक्रमाची सांगता आहे पण काही कारणास्तव थोडा विसंगतपणा झाल्यामुळे आजची सेवा कमी होणार आहे। विठ्ठला विठ्ठला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी। तेव्हा या अभंगातून महाराज झालेला जो काही संवाद आहे पूर्वीच्या काळी द्वापार युगामध्ये भगवंताचा आणि बालगोपाळांचा त्याचा अनुवाद महाराज या अभंगातून करत आहे। तत्पूर्वी ज्यांच्याद्वारा ही सेवा मला करण्याचा योग प्राप्त झाला असे आपले भीम बाबा तथा मुंगी महाराज यांनी संपर्क केला आणि त्याप्रमाणे ही सेवा मी स्वीकारलेली आहे। पूर्वीच्या काळी तसे बरेच कीर्तन माझे झाले असतील, 8 ते 10 तर कीर्तन झाले असतील। विठ्ठला कार्यक्रमाची सांगता म्हणून आजचं हे काल्याचे कीर्तन आहे। तेव्हा भगवंताचं वर्णन सकळ संतांनी केलेलं आहे। पैकी एकनाथ महाराज बोलतात की देवाचे अनेक अवतार झाले पण असा नाही झाला भगवंताने इतर अवतारामध्ये केलं असेल चरित्र पण असं नाही केलं। माग अनेक अवतार झाले पर्यायचे चरित्र नाही केले विधी वेदाला दविले व्यभिचार्याति धले निज पद बहुत अवतार अवतरला देहो परिजान अवतारी चला बलाओ देवन खड़े अभिप्रावो अगम्य पाहो हरिलीला। भगवंताने आपल्या बालपणामध्ये अलौकिक घटना अलौकिक अशा लीला केल्या की ज्या घटना ज्या लीला सामान्य जीवाला नाही करता येणार, देवाला देखील नाही करणार। जिथं देवाला कळत नाही तिथं जीवाला काय करणार। विठ्ठला विठ्ठला। あ
गोकुळामध्ये अवतार धारण केला. गोकुळातच का केला तर गोकुळ हे गाव फार मोठं भाग्यवान होतं, फार मोठं पुण्यवान होतं आणि त्या ठिकाणी गायी फारच होत्या. गायी फारच होत्या म्हणून त्या गावाचं नाव पडलं गोकुळ. कारण गो म्हणजे गाय आणि कुळ म्हणजे समुदाय. तर ज्या ठिकाणी गायीचा असंख्य समुदाय म्हणून त्याला म्हणतात गोकुळ. येण्याचे बरेच कारण आपण कहाणी घेत असतो. ऋण फेरावे अवतार केला अविनाशाला कारासी, पृथ्वीचा भार करावे आतुर म्हणून अवतार घेतलासे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. अवतार धारण केला. अवतार हा शब्द देवाला लागू पडतो, संतांना लागू पडतो. अवतार देवाचा, संताचा, जन्म जीवाचा, जन्म जीवाचा, अवतार देवाचा. देवाच्या ह्याला अवतार म्हणावं, जीवाच्या ह्याला जन्म म्हणावा. अवतार का घेतो? जड जीवांचा उद्धार होतो, जीवांचा उद्धार होत असतो, त्याकरता देवाचा अवतार होत असतो. तरते म्हणजे तरणे, अवतरते म्हणजे खाली येणे. तर केवळ जो आपल्या जीवनामध्ये जी काही उच्च अवस्था आहे, उच्च अवस्था सोडून निकृष्ट अवस्था ग्रहण करणं याला अवतार असं म्हटलेलं आहे. उत्कृष्ट अवस्था त्यागितली सती आणि निकृष्ट अवस्था ग्रहणानिमित्ती. निकृष्ट अवस्था जीवनामध्ये ग्रहण करणं आणि उत्कृष्ट अवस्थेचा त्याग करणं याचं नाव अवतार आहे. विठ्ठला तेव्हा उद्धार म्हणजे वर जाणे आणि अवतार म्हणजे खाली. सोपी व्याख्या. उद्धार शब्दाचा अर्थ वरती उच्च अवस्थेला प्राप्त होणे. भगवान अवतीर्ण होतो आणि जडजीवांचा उद्धार करतो, म्हणजे त्यांना उत्कृष्ट स्थितीला प्राप्त करून देतो. पण त्यांना उत्कृष्ट स्थितीला प्राप्त करून देण्यासाठी भगवान मध्य लोकात येतो. विठ्ठला बापांमध्ये अनेक प्रकारचं पाप झालं आणि ते पाप झाल्यामुळे पापे जे भक्त दैते ते मातले धरणीशी झाले ओझे त्याचे, ओझे त्याचे धरणीशी झाले ओझे त्याचे, ओझे त्याचे. धरणी मातेला अर्थात पृथ्वी मातेला फार ओझं झालं पापांचं. कारण धरणीला इतराचं ओझं होत नाही. तिला झाडांचं ओझं नाही, तिला घरांचं ओझं नाही, तिला दगडाचं ओझं नाही, तिला इतराचं ओझं नाही, सामान्य माणसाचं ओझं नाही, वेड्या वेगळ्याचं कोणाचंच नाही. तिला जे ओझं होत असतं ते पापी लोकांचं. तर पापी कोण? जे नको ते करतात, जे करायला नको आहे ते करणे, जे खाऊ नये ते खाणे, जे पाहू नये ते पाहणे, जे बोलू नये ते बोलणे. एकानं जीवन वाचरटपणामध्ये जीवन जगणे, दुसऱ्याला त्रास करून राहणे, दुसऱ्यावरती अतिक्रमण करणे आणि जीवनामध्ये भरपूर अहंकार घेणे याचं नाव पाप आहे. विठ्ठला अंगामासी रुचावे तरुणी प्रत्याकृती नाठवे करण्याची नावे जो भलतेची काही भलत जो करतो भलत संत जे संतांना मान्य नाही, देवाला मान्य नाही, शास्त्राला मान्य नाही, थोरा मोठ्याला मान्य नाही, अशा गोष्टी जो करतो त्याला पापी असं म्हटलेलं आहे. विठ्ठला आणखी पापी सांगू का?
एक नंबरचा पापी जो आई वडिलांची सेवाच करत नाही, उलट त्यांचा द्वेष करतो, उलट त्यांना त्रास करतो, हा एक नंबरचा पापी. विठ्ठला जीवनामध्ये आपल्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी आपण देवाची भक्ती करावी, खऱ्या संतांची संगती धरावी आणि आपल्या आईवडिलांची सेवा करावी, देवदुर्बळाची करावी, गोमातेची करावी. असं जो जीवनामध्ये करतो तोच मनुष्य उच्च स्थानाला प्राप्त होतो, अर्थात पुढचा जन्म त्याला चांगला मिळतो. विठ्ठला असे अनेक कारण समोर करून भगवंताने गोकुळामध्ये नंदग्रही अवतार धारण केला. बाळ कृष्ण नंदागरी बाळकृष्ण कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. गोकुळामध्ये नंदबाबाचं मोठेपण फार होतं आणि पुण्य देखील फार होतं. म्हणून भगवंताने असं पात्र निवड केलं की ज्या जीवनामध्ये भाग्य आहे, ज्या जीवनामध्ये फार मोठं सत्कर्म आहे, दानधर्म आहे, आणि म्हणून भगवंताने जन्म घेण्याचं ते पात्र निवड केलं. पुढे चालून भगवान लहानाचे मोठे देखील झाले. मोठे म्हणजे फारच मोठे नव्हे, एकतर भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात फारच वर्षे राहिले असं नव्हे, 11 वर्षाच्या आतच गोकुळात थांबले. नंतर तिथून आपल्या मामाला मारण्यासाठी तो दुराचारी होता म्हणून की ज्याने आपले आई वडील कैद केले, तुरुंगात टाकले, कोणत्या मनाला बरं वाटेल, आणि म्हणून भगवंताने मथुरेत जाऊन आपल्या मामाला म्हणजे कंस मामाला ठार केलं आणि ते सगळं राज्य उग्रसेन महाराजांना देऊन टाकलं. ते त्यांची आजोबा लागत होते, त्यांना सहकार्य केलं या दोघांनी, बलराम दादा आणि भगवान कृष्ण. अशा त्या मथुरेमध्ये भगवान 14 वर्षे राहिले. तिथून जे गेले ते द्वारकेत गेले. भगवंताच्या शक्ती सामर्थ्याने द्वारका नगरी निर्माण केली. ती सुवर्ण नगरी होती. अशा गावी गेल्यानंतर तिथं मात्र भगवान कोण झाले? राजे झाले. राजे गोकुळामध्ये वावरू लागले. काही सवंगडी जमा केले, बालपणाचे खेळ करू लागले. तर एके दिवशी भगवंताने सर्वांना विचारणा केली की हे गोपाळांनो,
तुम्ही माझे जीवलग मित्र आहात, तर मी कसा आणि आपण कसं, जसा मी शक्तिवान तसं तुम्ही देखील शक्तिवान व्हा. याकरता चांगलं खात चला, चांगलं घेत चला. पण गोपाळ म्हटले देवाला, देवा जेणेकरून शक्ती मिळेल असं खाद्य, असं खाणं आम्हाला मिळत नाही. मग तुम्हाला काय मिळतं? आम्हाला मिळतं ताक. गवळीयाचे ताक पेरे कोण कोण चांगले, कोण कोण चांगले, कोण कोण चांगले. तेव्हा आम्हाला ताक मिळतं. आमची तब्येत कशी चांगली होणार? मग असं जर असेल, तुमच्या माता जर तुम्हाला देत नसतील, तर मग काय करा? अभंगातील पहिले याला तरी यारेला हे पहिलं चरण आहे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवान कृष्ण सांगतात की हे गोपानो, तुम्ही माझ्या पाठीमागे या. घ्यायचं असेल तर आणि चांगलं खायचं असेल तर पाठीमागे या. आपण निर्णय घ्यायचा. जो चांगलं देत असेल त्याच्या पाठीमागे जायचं. जो चांगलं काम करत असेल त्याच्या पाठीमागे जायचं. भक्ताच्या पाठीमागे जायचं नाही. आपला निर्णय आपण घ्यायचा. विठ्ठला भगवान सर्वांनाच आव्हान करून सांगतात. केवळ एकाला दोघाला तिघाला नव्हे, सर्वांना जेवढे असतील तेवढे. कारण देवाचं क्षेत्र सर्वांसाठी आहे. देव हा सम आहे. सर्वांनी या, कोणी या. इथं जाती भेद नाही, संत भेद नाही, प्रांत भेद नाही. कोणी असा खट नट जावे Thank you.
सांगतात की खटनट यावे शुद्ध होऊन देतात, अर्थात कशीही असा सर्वांनीच या, किती पापी किती दोषी जरी असला तर तो शुद्ध होऊन जाणार. तो जर भक्तीच्या नादी लागणार, भक्ती करणार, देवाची काळ धरणार तर भगवान त्याचा उद्धार करणार. फक्त त्या जीवाने भगवंताला आपलं मन अर्पण करावं, आपलं तन अर्पण करावं, आपली भावना अर्पण करावी. परमार्थ भावनेच असतो आणि संसार क्रियेत असतो. क्रिया प्रधान तो संसार आणि भावना प्रधान तो परमार्थ असतो. परमार्थामध्ये देवाला भावना लागते, संसारामध्ये संसार होण्यासाठी क्रियाच लागते. विठ्ठला विठ्ठला